म्हणजे मला गुंतवतं काय तू मला मला जलात घालतं का फाशी शिक्षा होईल मला जन्म ठेवून ना त्याचा काही विचार कर ना अरे भोसडी जहाज आहे रे तू यानंच मारलं माझं होतं बुड्डेली काय हो बोलून राहिला फोनवर शिवल्याबरोबर शिवल्या बी याच्यामध्ये बरं पण कांड करायच्या अगोदर मला विचारलं होतं का तुम्ही ना कांड करून बसले आणि आता म्हणून राहिली गळा शिवला मला वाच हे गोरा हे भांडू हे हे बैल फटाफट चालतच नाही बा यंदा बदला लागतात मुली हे बाजारात जास्त लागतो मुली यंदा येईल काळाच लागतील डोंगरी झाली हे चालून नाही राहिली पट्ट चालायला पाहिजे बोलायला जातील चालून नाही राहिले पाहिजे हे करता मामा मामा आलू पोंगे मामाला फोन आहे. हा सांग काय म्हणते तो बोलून घ्या ना अर्जंट काय म्हणते बघ. हा बोल माझ भाऊ काय म्हणता काही नाही तू लवकर ये बरोबर काम आहे लवकर ये अरे बा काय उठ गोंड्या सुटाय तू पटकून ये म्हणतो इकडे मग पेरणी राहू दे तुम्ही वर्षभराची घाट आहे ना बाबा मला पेरू दे पहिले मग पाहू काय पुढे तर मग येईन 8-10 दिवसानं बरोबर अर्जंट आहे ना तू ऐकत जाय ना ये ना तू लवकर ये मला भेटू लवकर ये तू मागावामध्ये काय अर्जंट आहे तुले असं माझी पेरणी पाणी राहू दे तुझ्याच मागं फिरू बाबा वर्षभराची घाट आहे ना लक्षात म्हणजे हे विचार करत जाईन जरासा तू अलभोंग्या अरे मावल भाऊ तुले काय सांगू मी अत्यंत जोडचा माणूस आहे त्याला मारलं ले करा ती कोण मारला हा पता नाही चालून राहिला ना तो पता काढलाय ना आपल्याला लवकरात लवकर तू ये लवकर नाही का तू मधाच फुसफुट काढलं की सांगा आता राहिली पेरणी पाणी तू येस ते कोणता तुझ्या जोडचा माणूस आहे त्या पा काय गोडा माणूस आहेस तू ये काही सांगू नको तू मला लवकर ये पटकन फक्त ये लवकर बरं येतो बा येतो तुले कसं मी नाही म्हणू शकत नाही ठीक आहे येतो माझ भाऊ ये लवकर राहिलं हे पेरणीचं काम लगा दादा हो भाषा तुला जमीन काय रे पेरणीचं ती पण मी पण आणता येईन का तुला बोलले येत बाबा ती भरण फिबन शिकून घ्या ना मग पुढे काय तोंड व्हायचा लोक वावर पेरत आणि तुम्ही काय करत असाल उपटा भरीन बांधा असं करत असाल का मामा ते काय आपल्या शिकन काम नाही आला ना हो का आता आपल्याला चला पटकन पाहू काय चला आलं सारखं तर घेऊ करून हे धंदे पाहिजे झालं सारखं तर घेऊ करून नवे मामा आज भाऊ हा कटीकुटी सारखं होते का आता काय आणि काय नाही त्याला आजी पुरी गोष्ट सांगितली म्हणले पुरी काही सांगितली नाही तडी गेल्यानं माहीत पडीन भाऊ चाल आता चला मामा पटकन चला तू येतं चालाच आहे हा माझा 2-4 उलटे राहिले हे वावर होऊन जाते हाणून घेतो एवढं हो मामा तिला जमते आता हा आलू बंडा कोणतरी समोसा मस्त खायला भेटते पाहिजे नाही घरी तर तेच आहे भाकर भाकर वड्या बेसन मामी दुसरं काही करतच नाही आता बाहेर गेले की मस्त आलू बंडा कचोरी समोसा रस्सा हवा हे गोरा हे डगडले हे डगरे थांब तू त्या काट्यात काढतो बैला हे फिरणी होती बघ तुम्ही हे डगरे हो बुड्डे बा तो विषय डोक्यातून काढून टाका त्याचं काही होईल काही नाही कसं आहे त्या बुड्याचं व्हायला ताजं ऑपरेशन तो बुडा आता काही बतला बडबड करीत डॉक्टरला सांगितलं आम्हाला की डोक्याचं ऑपरेशन झाल्यावर माणसाच्या मेंदूवर कंट्रोल राहत नाही माणूस काही बडबड करते मनात पुढील ते बतल्यासारखं करते तुम्ही ते धरून बसू नका अरे बा ते खोर आहे ना मला गॅरंटी आहे ना 100% गॅरंटी आहे ना घडी तुला सांगतो तसा नाही ना असं कसं काय लिहिन तो कोणाचं नाव कसं घेईन बुड्डे बा तो विषय जाऊ द्या आता मोडून टाका तो विषय बरं आता तुमची इच्छा नाही आहे तर जाऊ द्या मोडला मी तो विषय मग काय घेणं नाही त्या विषयाशी चला मग बुडे बा आम्ही आता जातो घरी अंग तोंड धुवून बापा डबल वापस येतो डबा माबा घेऊन हो या ना बाबा दिवस पावला म्हणतो मी तर इकडे पुरी शाळा फिरवतो इकडे मग माझा फोन आणखीन चालून जाता तुम्ही लवकर जा आठवून आता हो पाहिजा नाही तर मग कसं सुरू डबल जासान त्या बुड्या पलंगावर जाऊन बससान कारगडा सांग मुली कसं काही घोर झाला ऑपरेशन मध्ये तर डबल ऑपरेशन करायला लागेल डबल पैसे आणसान कुठून आता हेच तर कसं छातीवर गोटा ठेवून लावायला पैसे एवढी समजत नाही का मला सरपंच मी का पागल आवगाले का काही बोलतो बा तू तर काही वेगळा माणूस तू मला समजत नाही का एवढं माझा दोस्त चांगला झाला पाहिजे मी कशा जवळ पुसणार आहोत पण आमचं सांगणं काम आहे बाबा तुम्हाला पाहिजे चला म्हणजे रंबू चला जाऊ घरी अंग तोंड धुवून येऊ डबा मामा घेऊन येऊ
तुम्ही आता काही नाही बी आले चालता हं? काही आडी अडचण असली तर मग बोलायला येईन तुम्हाला. जा तुम्ही घरीच राहा, पेरण्या पाण्या करा. तुमची वावरातले कामं राहिले ना, किती दिवस थांबसान तुम्ही अटी. मी थांबतो एकटा अटी आता. काही लागलं तर आठूनच डबा मबा आठूनच आणतो मी खाया पियाचं सामान. तुम्ही एकटे कसे काय हँडल करसान अटी, काही तब्येत वगैरे बिघडली तर करसान काय. तर मग तुम्हाला फोन लाईन मी, तुम्ही तर लगेच येता. तर काही विषय नाही ना. पण कसं अटी आता विनाकारण थांबून काही फायदा नाही ना. तुमचे दिवस चालले ना अटी. पेरणीचे टाईम आहे, एक तर तुम्ही पेरणी पाणी करा ना, टेन्शन ना घेऊन मी आहे अटी सा. पण डबाही काय आणू का अटी, डबा विकत घेतो मी. 50 रुपया डबा घेतला दोघंही खातो आम्ही. बरं कुठे बा, बरं आम्ही येतो पेरण्या पाण्या करून. पाहिजा मग इकडे हँडल करा जा, नाही मग कसं वक्तावर घोर. हो मी करतो सारे हँडल, टेन्शन न घेतो. बरं चला मग येतो आम्ही. हो सरपंच मला या बुड्यावर काही भरोसा नाही बरं. हा बुडा भर करीन. जाऊन बसीन त्या डॅनी बुड्याचं. विश्वास तर मुली नाही आहे, पण आता आपल्याला घरी जाच लागेल, पेरण्या पाण्या कराच लागेल. आता एवढा विश्वास तर त्या बुड्यावर ठेवाच लागेल आपल्याला. आता मी इकडे राहतो म्हटलं दवाखान्यात, तर तिकडे आपल्या वांग्यात घोडे जातात. काही नाही, आपण घरी जाऊ. अंगातून उठू, मी डबा घेतो डबल वापस येतो मी. मी काही थांबत नाही घरी. पोऱ्या आहे घरी, पोऱ्यान तुम्ही करून घेता ते वावराची पेरणी पाणी. मी इकडे पाहतो दवाखान्यात. बरं मुंशीराम भाऊ, मग असं करू आपण. आम्ही घेतो तिकडे पेरण्या पाणी आटपत, तुम्ही हे पाहिजे. हो चला चालले गड्या. लावा आता आलू भोंग्याला फोन, काय खबर आहे काय नाही, काय कसं काय मेळ आण लागेल त्यानं पहा लागेल ना. आलू भोंग्याला पहिले फोन लावा लागेल आता मला. बरे गेले आता हे घरी, मी इकडे सारी शाळा जमवत आता. तिकडे कोपऱ्यात जाऊन फोन लावा लागेल. ही कधी येतील वापस काही गॅरंटी नाही. भूती आहे ती. काय मग नाटकही करू शकता, गंमतही करू शकता. ती चाललं आम्ही घरी नेतील मागं पुढं काय कुणाला काय आले. इकडे संडासात जाऊनच लावा लागेल फोन मला आता. सांग रे बाबा आज भाऊ काय आहे तुले बा. पेरणी पाणी सोडून आलो गड्या मी तुझ्यासाठी. सांग काय आहे बाबा, काय तुझ्या जोडच्या माणसाला काय केलं होणं. माझ भाऊ आपल्याला एका गोष्टीचा पता लावणार. सांग ना बा कोणती गोष्ट आहे तर पुरी, म्हणजे क्लिअर तर कर, विषय तर क्लिअर कर. डॅनी बुडा नाही का, त्या बुड्याले रात्री कोणतरी डबरात आणून टाकून दिलं. तो बुडा आता बेसूद. मग दवाखान्यात भरती गेला. आता आली त्या बुड्याचं ऑपरेशन झालं, सूद आली त्या बुड्याली. तो बुडा कोंदिल्याच नागेंद्राला की बा कोंदिल्यानं हा अपघात माझ्यासोबत केला, म्हणजे कोंदिल्यानं मला मारलं असं म्हणणं त्या बुड्याचं. तर आपल्याला याचा पता काढला. मग ते कोंदिल बुड्यानं सांगितलं ना बयान, तर त्यानंच दिलं. मग जाऊ दे ना, काय टेन्शन घ्या लागते. बस त्यानं सांगितलं गेलं कुठं आता घरी, कुठं चांगलं मारा. हो ना बाबा, ते तर झालं, पण ते गावातले लोक ऐकून नाही राहिले ना. म्हणते या बुड्याचं आता ऑपरेशन झालं, बुडा काय सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला पोता काढायला लागते. आपल्याला पुरावे पाहिजेत ना. मग याले कसं जेलात पाठवणे, आपल्याला पोलीस कंप्लेंट करू. कोण आहे मारणार आहे तो. म्हणून तू तुला त्याचा पता लावायला बनवलं अटीसा. बरं लावतो ना. मग काय विषय आहे का आपल्याला, बाय हातचा खेळ आहे तो. कोण दिले आहे काय आजला, कोण दिला तो टोपीवाला बुडा. हो तोच. मला वाटलं काय गेलाय नाही तू काय बाबा, चोर पकडी गेलाय नाही तर कोण मारलं कोण काय गेलं. का रे, एकच भाषा आणला तू, दुसरा भाषा कुठे गेला. का बंद घरदार आणवटीचा, पेरणी पाणी करू देते की नाही. तू तिकडे वावरात आहे बाबा. त्याला म्हटलं सोयाबीन पेर आजचे दिवस. मी आलोच, हे कान काय तो पाहतो. मामा जेव्हा फोन आला मला नाही म्हणता येत नाही म्हटलं. तो वावरात आहे, बाई बायकोही वावरात आहे, आणि मी इकडे होता काशी करेली त्यासोबत. तुमच्या 2 जणीच्या मिळीन का, तसं गॅंग असली की बरोबर होती. तू नाहीस काय एक आमच्या सोबत. अरे बाबा मी हाय, पण मी ओळखी जाय ना. मी कुठे उभं राहिलो ती विषय बंद करतात ना, तो विषयच नाही काढत ना. त्याचा मग मी नसता शोध लावला, मी नसतो मागे फिरलो. बरोबर त्याचे घरदार कुठे काय कसं काय मला सारं दाखवून दे. मी बरोबर लावतो शाळा, टेन्शन घेऊ नको. पण भाषा त्या आपल्या आंब्याची आणेल आहे ना लिगडी, त्या आंबे इकडनं सुरू कर गावामध्ये. म्हणजे गावात फिरला की बरोबर चौकशी होते. कुठे काय चालू आहे, काय खिचडी शिजून राहिली तरी माहीत पडते. करा भाषा. हो मामा, आंबे इकडं होतात आपले आणि माहिती भेटते. चला चला मी देतो तुम्हाला स्पॉट वगैरे सर्व दाखवून. चला एका दिवसात एका घंट्यात तर होत आला होतो मी. काय आहे तो, हे काय मोठी गोष्ट आहे का माझ्यासाठी. चोराचा बाप. आपलं काम बेकार आहे मामा म्हणतात मले. साला कोणी तो शिवल्या फोन उचलून राहिला माया.
काय का रे तो टोपीवाला? हो हाच आहे तू, हाच आहे माझ्यावर सुद्धा आहे हा. त्यानंच काढ केलं त्या बुड्याचं. फक्त कसं आपल्याला पुरावा गोळा करणार फक्त. फोन लावून राहिला गड्या तू मामा कोणाला ते. लावू दे त्याला फोन. फोन असतं लावू दे त्याला. फोनवर सांगितलं नव्हतं कोणाला काय आहे तर. बरोबर माहीत पडतात. थांबतो आता बरोबर पॉईंट पकडला त्याचा. आता फोन लावलो मॅट करतो शिवलेले पैसे दिले मी आता फुकाल थोडी. हा नाही येतं तर पुढे म्हणजे हेच करतो मी आता. त्याच्या मागच लागतो हात धुवून. उचल ना रे बुवा उचल ना. तू उचलत नाही फोन त्यातलं फोनच लावतो तुला. हा बोला बुडे बा. अरे काही काम घे मस्ती की नाही माणसाले काही फोनवर फोन लावून राहिले राजा तुम्ही. पण मला काही काम आहे की नाही म्हणून तुला फोन लावून राहिले की नाही. तर मग फाशी आली का तू म्हणतो मला काम आहे. काय आले का त्या डॅनियल म्हणतात दवाखान्यात होश आला म्हणतात ना तुम्हाला सांगितलं. अरे बा बुडे बा सांगा आता कांड करायच्या अगोदर तुम्ही मला विचारलं काय. कांड झाल्यावर तुम्ही म्हणता की आता मला वाचू. मी कसा वाचू सांगा आता. अरे गड्या ही तर निराळीच गोष्ट आहे तुम्ही. पैसे घ्यायले पुढे आणि आता मागे करून राहिला. म्हणजे मला गुतवतं काय तू. मला जलात घालतं का. फाशी शिक्षा होईल मला जन्म ठेवून ना. त्याचा काही विचार कर ना. अरे भोसडीचा हात आहे रे तू. यानंच मारलं माझं बुड्याला. काय हो बोलून राहिला फोनवर शिवल्याबरोबर. शिवल्या बी याच्यामध्ये. बरं पण कांड करायच्या अगोदर मला विचारलं होतं का तुम्ही ना. तुम्ही ना कांड करून बसले. आणि आता म्हणून राहिली गळा शिवला मला वाचव त्या डॅनीला होश आला. आता काय करू मी घंटा बाबूजी ठुल्लू. पैसे घेतले मारून 2 लाख वाचवायचे. आता हातवर गेलेल्या का शिवल्या तू कसा रे माणूस आज रे तू. कसा माणूस आज मग घेतले काय झालं. अदलं वाचवलं बिन तुम्हाला. आता याच्या पुढे नाही जमत माझ्यानं. असं नको करू रे असं नको करू. ते कोणा मला गावात. हो मग बोल तुम्ही कामात आहे थोडा मी अर्जंट काम आहे मुली. ठीक आहे ठेवा मग फोन ठेवा मी अर्जंट कामात. अरे शिवला हॅलो काटला भोसडीच्या फोन काटला ना. म्हणजे काम सर भोसडीच्या 2 लाख घेतले मागून आता फोनवर बोलून राहिला. मला अटकवलं रे काढ म्हणजे बोलून राहिला. चालेल यानं कांड केलं रे गाड्या. पण काऊन झालं कांड कसं झालं हे माहित नाही गाड्या आपल्याला. आता त्याचाही पोता काढू आपण. हो तूही पोता काढायला लागते. आता तर माहीत पडलं आपल्याला की डॅनी बुड्याला यानंच मारलं. तर पुढचा पोता काढू. शिवल्या तशी काही गोष्ट नाही घेत. चालेल भेटायला लागेल आता पहिले आपल्याला. चाल याच्या मागच लागतो आता हात धुवून. कुठे पाहा लागेल आता पहिली. चाल बघू चाल पण दिल्या पाय तू नाही बाबू नाही तुला कसं फाशी बशी. शिवल्याच तुला वाचू. चाल शिवल्याकडे जाऊ. शिवला अरेकडे चाल याच्या मागं जा. अरे याच्या मागं जायची गरज नाही ना. मग भाषा जाते याच्या मागं बरोबर. टेन्शन न घेऊ. ठीक आहे मग चाल उतर आता खाली चाल. पुरा आता झाला. हो चाल आता पुढे पोका आहे आता. अरे हा भोसडीचा कोणतीला मॅट करून राहिला मग हिना घर वाचतोच म्हणते मला. आता मी कसा वाचू सांग आता. माहिती काही आहे का त्या डॅनियल होश आला तर आता मी काय करू सांग आता. आता तो डॅन्या काय बयान देते बयान तर नाही बदलू शकत मी डॅन्याचं. म्हणते मला वाचूच. आता काय कोणीला गुंडी अट केला म्हणून तो तुझ्या मागं लागला. आणि आपण पैसे बी घेतले नाही त्याचे. 2 लाख घेतले ना. 2 लाखानं घेतला वैतून त्याले. माझा तर आपल्या मागं लागली नाही तर काय तर. बरं घेतले पैसे पण आपण काय हे मॅटरमुळे थोडी घेतले बाबा. यानं हे कांड केलं म्हणून पैसे घेतले ते आपण. जाऊ दे भोसडी ऐकून दिलेली. तो समाजसेवक आपला त्याचे झालं की काही बोलणं. अरे काल ते देखतच बोललो मी त्याबरोबर. आता सायाचा तोही फोन नाही उचलून राहिला. मरेल तोंड्या उकडे गेला काय मी भोसडीचा. त्याली मोठं हे आहे बा. शिवला जो भेटते तो असाच भेटते का आपल्याला. सर चुना लावून भेटतात काय. त्याच्याकडे पैसे अटके लागले काय वेगळे समाजसेवकाकडे. आणि त्याच्या आता डायरेक्ट वावरात खोपलीवरच जावं लागते. हो असे नाही त्याची शाळा पाहून येऊ लागलं असते त्याची. पण त्याला डायरेक्ट भेटून आणि पैसे वसूल करावं लागतात त्याची. आता बस झाली नाटकं फोनवरची. तो फोनवर तर आपल्याला चकून राहिला आता. नाही रे बापा ते खोपडीवर जाणं बरोबर नाही का. कोण्या अवस्थेत पडेल का कोण्या नाही काय खरं आहे बापू. कटली गाण काटे खाय. ते दोघे जण कावऱ्याला का ते बुड्डी कावऱ्याला आणि तोही कावऱ्याला. ते तर काय खरं आहे रे बापा. काय जातं बापा तटी. काय पैसे सोडून देता का द्यायले. फोनवर काय पहिले काय म्हणते तर. जाऊ दे बापा. आला रे गड्या कोण दिला. काय शोपूट सोडून नाही राहिला रे गड्या माणसाचं. उठला की मागवत आहे. शिवला थांब आलो आता कुठे जा म्हणा बापा दिसलो तुले पळालो असतो तू. अरे लेका शिवला तू या भरोशा आले का. तुला पैसे दिले मी. आता सांगतो आता मला नाही का फाशी घ्यायची पाहिजे तुला सांग बरं. तू काय म्हणून मी वाचतो पुढे बा तुम्हाला या कांडातून. काय गो आता कसं झालं ते डॅनियल होश आला म्हणतात. ताजे ताजे आंबे
अरे बा शिवलाल कसं मला त्याला जाणते गड्या काहीतरी कर रे बा काहीतरी करते त्याने होश झाले का. अरे बुडबा सांगा आता आता माहिती काही आहे काय. जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले ना बाबा. त्या डॅन्याचा भाऊ वैकून दिला नातू वैकून दिला मी. मला वाटलं सारं होईन व्यवस्थिशीर पण गावाले ना उठून उभं केलं त्या डोंगराचं ऑपरेशन केलं नाही मी लाजता तू बुडा. अरे भाऊ यानं पाणी केलं काय. यारे अंबे यारे अंबे दाई दाई अंबे शेवटची अंबे. त्या काहीतरी कर गड्या तू काहीतरी कर. मी बुडबा काहीच करू शकत नाही याच्यामध्ये आता. माझ्या हात टेकीला हा तुमचं तुम्ही पहा काय मॅटर आहे तर निपटा तुम्ही. हा मला काहीच सांगू नका तुम्ही आता. हो ना राजा बुडबा फालतू तुम्ही धाऊ 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 आमच्या मागं येता राजा. हा हिनागार. आता शिवलाल फोन बी नाही उचलत तरी तुम्ही आहेच मागं मागं. अरे नाही जमत आता आमच्या ज्यानं हात टेकले आमचे तुमचं तुम्ही पहा काय तर कान करायच्या अगोदर नाही समजलं तुम्हाला. पैसे घ्यायचे अख्खी भरी जेव्हा तुम्हाला गोड लागले 2 लाख घेतले तुम्ही मालवडचे. आणा पैसे बाय कान नाही मोडले जात तुमच्या ज्यांना पैसे आणा आणा माझे पैसे. कोणते पैसे कोण घेतले. हा कोण घेतले पैसे. पैसे व्यवहार व्हायला यायचा तर दबून माल दिसते वाटते डोंगराकडे. अरे भोसडीच्या मी तुले मागच्या हात दिले 2 लाख दिले ना. ही कांदाची या कांदाचे 2 लाख दिले तुले मोळ्याचे. हा हाता बदलून राहिला काय मोडतो उडे बा देखील नका हे एवढे पैसे डमू का तेवढे द्या फक्त तुम्ही. ते मला काहीच माहित नाही कोणते पैसे घेतले मॅन कोणतं काय केलं कार बाबा आपण घेतला काय. फालतू हिनागार आरोप नका लावू. आम्ही का पैसे घेणार लोक आहो आम्हाला काही माहित नाही ठाऊ बाबा तुम्ही काय केलं काशी तर. अरे बदलले लोक तुमची लोक जबान आहे काय रे बा अंगू खायला आले का. लोक पैसे घेऊन बी म्हणता पैसे नाही घेतले मागायला फाशी आली ना. पकडले रे वा तिघायचं कांड आहे की या दोघांनी पैसे घेतले आणि यानं कांड केलं टोपीवाल्याने. चला मित्र हो रे भागा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता शेवटचा सीझन आंबे खाऊन घ्या बरं. आता पुढे आंबे नाहीत मग 8-10 महिने.